देशातली 4 महत्त्वाची राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातले निकाल त्या राज्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे तर आहेतच, देशाच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत. 5 राज्यातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं राज्य पश्चिम बंगालमध्ये 294 जागांपैकी जवळपास 190च्या वर जागा जिंकत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळाल्याचं चित्र आहे. 34 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून आलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं 15 वर्षांचं सरकार जाऊन इथं पहिल्यांदाच भाजपाची सत्ता येणार आहे. भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राज्यात पहिल्यांदाच भाजपाचा भगवा फडक होते. भय छोड भरोसा कर हा भाजपाचा नारा इथे उपयुक्त ठरलेला दिसतो आहे. बंगालच्या बाजूच्या आसाममध्ये हेमंता बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजपानं विजयाची हॅट्रिक केली आहे. ईशान्य भारतातलं सर्वात मोठं आणि संवेदनशील राज्य असलेल्या आसाममध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार गौरव गोगोई यांचाही जोरहाट मतदारसंघातून पराभव झाला आहे. दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य तामिळनाडूमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालच्या द्रमुकचा पराभव करत थलपती विजय या अभिनेता नेत्यानं इथं जोरदार मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं आहे. इथं अद्यापही कोणालाही बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी TVK 100 जागांच्या पुढे जात सत्ता स्थापनेचा दावा करू शकेल असं चित्र आहे. अण्णा द्रमुक दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रमुकच्या द्रविडी राजकारणातल्या जनतेनं पर्याय शोधल्याचं चित्र दिसत आहे. केरळमध्येही डाव्यांचा सपशेल पराभव झाला आहे. पिनरई विजयन यांच्या LDFला केवळ 36 जागांवर आघाडी आहे. इथं काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFला सत्ता मिळाली आहे. पुदुच्चेरीमध्ये सत्तारूढ रालोआला पुन्हा एकदा यश मिळालं आहे. केरळ सोडलं तर कुठेही काँग्रेसला यश मिळाल्याचं चित्र नाही.